या व्हिडिओमध्ये आपण सोरियासिस या आजाराबद्दल बोलणार आहोत. सोरियासिस हा आजार कसा होतो आणि त्याची काय ट्रीटमेंट तुम्हाला घेतली पाहिजे. सो सोरियासिस हा एक स्किनचा आजार आहे आणि एक ऑटो इम्युन कंडिशन आहे. ऑटो इम्युन कंडिशन म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा ती ओव्हर रिएक्ट करायला लागते किंवा हायपर ऍक्टिव्ह होते आणि आपल्या बॉडीवरच अटॅक करायला लागते. तर सोरियासिसमध्ये काय होतं, इम्युन सिस्टीम स्किन सेल्सवर अटॅक करते आणि त्यामुळे स्किन सेल्स हे खूप फास्ट बनायला लागतात. त्यामुळे तुम्ही बघाल सोरियासिसमध्ये स्केलिंग किंवा खूप फ्लेकी स्किन होते, म्हणजे स्किनवर ड्राय स्केली किंवा सिल्वर कलरचे पॅचेस दिसायला लागतात आणि त्यामध्ये रेडनेस किंवा इचिंगही होते. आणि बऱ्याच वेळा हे इम्युन सिस्टीम डिस्टर्ब होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे लीकी गट, म्हणजे आपल्या आतड्यांमधून टॉक्सिन्स, बॅक्टेरिया, प्रोटीन हे लीक होऊन आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये येतात. त्यामुळे आपली बॉडीची इम्युन सिस्टीम जी आहे ती हायपर रिएक्टिव्ह व्हायला लागते. सो सोरियासिसची ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे. सोरियासिसची ट्रीटमेंट जी मॉडर्न मेडिसिनमध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे ती म्हणजे सिम्पटमॅटिक मेडिसिन. स्पेशली ह्यामध्ये स्टिरॉइड्स दिले जातात. सो स्टिरॉइड्स हे इम्युनो सप्रेसंट आहेत, म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला दाबून ठेवतात आणि त्यामुळे काही कालावधीपर्यंत सिम्पटम्स तुमचे कमी होऊ शकतात किंवा तुम्हाला आराम मिळू शकतो. पण जसेही मेडिसिन्स तुमचे बंद होतात किंवा तुम्ही मेडिसिन्स कमी करता तसा हा आजार परत येतो. ह्याची ट्रीटमेंट मग काय घेतली पाहिजे. तुम्हाला जर सोरियासिस कम्प्लिटली ठीक करायचं असेल तर तुम्ही ह्याची होलिस्टिक ट्रीटमेंट घेऊ शकता. होलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये डाएट, स्ट्रेस किंवा न्यूट्रिशन ह्याकडे लक्ष दिलं जातं. सो डाएटमध्ये जसं की अनहेल्दी फूड, शुगर, रिफाईंड कार्ब्स आहेत किंवा प्रोसेस फूड्स आहेत, पॅकेट फूड्स आहेत, हे खाणं कमी केलं पाहिजे आणि हेल्दी फॅट्स, चांगले प्रोटीन्स ह्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं पाहिजे. नंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन अशा सगळ्या गोष्टी रेग्युलरली फॉलो केल्या पाहिजेत. सोरियासिससाठी आणखी एक जी ट्रीटमेंट खूप फायदा करते ती म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे सोरियासिस हा आजार कमी करण्यासाठी. सो होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे ते इम्युन सिस्टीमला रिपेअर करतात. त्यामुळे इम्युन सिस्टीम जी ओव्हर रिएक्टिव्ह असते किंवा हायपर ऍक्टिव्ह असते ती नॉर्मल रिएक्ट करायला लागते आणि त्यामुळे सोरियासिस हा आजारही कमी होतो. सो तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणालाही ऑटो इम्युन कंडिशन असेल, सोरियासिस किंवा एक्झिमा सारखे आजार असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.